जरांगेंच्या आडून ठाकरे आणि पवारांकडून समाजामध्ये विष कालवणं सुरू, राज ठाकरेंचा आरोप। तर माझ्या वाटेला जाऊ नका अन्यथा तुमच्या सभा होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना, असा प्रश्न विचारला जातो सगळ्यांमध्ये। मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना, नितेश राणेंच्या वक्तव्यानं वाद पेटण्याची शक्यता। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुस्लिमांचा फायदा होत असल्याचाही दावा। महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार, राजकारण पेटण्याची शक्यता। महिंद्रा कंपनीचा मदर युनिट नाशिकला असताना प्रकल्प गुजरातला गेल्यानं उद्योजक नाराज। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न, तर शिंदेंनीच दिल्लीमध्ये जास्त लोटांगणं घातली, संजय राऊत यांचं प्रत्युत्तर। विधानसभेसाठी काँग्रेस सुद्धा जोमानं मैदानात, आजपासून मराठवाडा विदर्भात बैठकांना सुरुवात, तर मुंबई जोडो यात्रेचाही शुभारंभ। आमदार बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट, बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा, तर कडू महायुतीची साथ सोडणार का याकडे लक्ष। मंत्री आणि आमदार बनण्यासाठी नाही, संघाच्या विचारांना जिंकवण्यासाठी काम करा, भाजप नेत्यांना आरएसएसच्या कानपिचक्या, लोकसभेतील पराभवाची कारण मीमांसा करण्याचाही सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी, हेलिकॉप्टरद्वारे भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण। दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये 61 जणांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कोसळलं, 57 प्रवाशांसह 4 कर्मचाऱ्यांचाही मृत्यू। अदानींच्या उद्योगांबद्दल गौप्यस्फोट करणाऱ्या हिंडेनबर्गची नवी पोस्ट, लवकरच भारतातलं मोठं काही बाहेर काढण्याचे संकेत। अदानींबद्दलच्या गौप्यस्फोटांमुळे हिंडेनबर्ग भारतामध्ये सुद्धा चर्चेत।